नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, एसबीआय मध्ये म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी भरती आलेली आहे आणि ती जी भरती आहे ती कोणत्या पोस्टसाठी आहे, त्याच्यानंतर त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक्सपिरियन्स हवा आहे का नाही, हे जे काही प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. मित्रांनो, जवळपास 10 वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि या 10 वेगवेगळ्या पोस्टसाठी ही एसबीआयने सगळ्यात मोठी भरती काढलेली आहे. मित्रांनो, जवळपास 1000 पेक्षा जास्त ज्या पोस्ट आहेत त्या एसबीआय मध्ये भरल्या जाणार आहेत. तर ही जी काही माहिती आहे ही माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये अचूकपणे मिळणार आहे आणि तुम्हाला जर एसबीआय मध्ये जॉब करायची इच्छा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच जॉबसाठी ऍप्लिकेशन करू शकता. याबाबत सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्याच्या या व्हिडिओला. तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ही जी भरती आलेली आहे त्याचे ऍप्लिकेशन आपल्याला कधीपासून करायचे आहेत तर 19/7/2024 पासून ते 8/8/2024 पर्यंत आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन आपण त्या ठिकाणी करू शकतो. आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठीची जी वेबसाईट दिलेली आहे ती तुम्ही वेबसाईट पाहू शकता कशा पद्धतीने आहे. ही एसबीआय ची वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन तिथं करता येणार आहेत. त्याचबरोबर ही जी काही पीडीएफ आहे ती पीडीएफ ही तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता मित्रांनो. आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं इथं वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये पोस्ट इथं तुम्हाला दिलेल्या आहेत बघा, वेगवेगळ्या 10 पोस्ट आहेत मित्रांनो. तुम्हाला हा जो तक्ता दिसत आहे या तक्त्याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला कोणत्या पोस्ट आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा तिथं उपलब्ध आहेत, एज लिमिट काय असणार आहे, मिनिमम आणि मॅक्झिमम एज लिमिट काय आहे, त्याचबरोबर जी काही पोस्ट आहे ती कोणत्या लोकेशनसाठी आहे हे सर्व तुम्हाला इथं पाहायला मिळेल मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता इथं टोटल जागा ज्या आहेत त्या सर्व टोटल जागा इथं दिलेल्या आहेत की प्रत्येक पोस्टसाठी एकूण जागा किती आहेत. मित्रांनो, त्याच्या काय पोस्ट दिलेल्या आहेत, या पोस्ट रिगार्डिंग तुमचं क्वालिफिकेशन असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती नक्कीच मिळणार आहे. तर आता आपण चला सुरुवात करूया की आपल्याला वन बाय वन प्रत्येक पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे ते पाहूया. इथं पाहू शकता तुम्हाला की तुमचा जो काही कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे, इथं 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे एसबीआय मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं जे वर्ष असणार आहे ते तुमचं प्रोबेशन पिरियड असणार आहे. आणि तुम्हाला इथं सॅलरी जी दिलेली आहे ती बघा, अतिशय उत्कृष्ट अशा सॅलरी आहेत. त्याच्या काही सॅलरी आहेत त्या पर लाख सॅलरी आहेत. इयरली तुम्हाला पर लाखाचं किती पॅकेज मिळणार आहे ते इथं दिलेलं आहे मित्रांनो. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं कोणत्या पोस्टला किती लाखाचं पॅकेज आहे ते तुम्हाला या चार्ट मध्ये दिसून येणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता की आता आपल्याला प्रत्येक पोस्ट नुसार डिस्क्रिप्शन पाहायचं आहे की त्या पोस्टसाठी कशा पद्धतीनं क्वालिफिकेशन मागण्यात आलेलं आहे, एक्सपिरियन्स मागण्यात आलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जॉब स्किल काय असणार आहे, तुमची जॉब प्रोफाईल काय आवश्यक आहे, तिथं या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहे. तर पहिली पोस्ट आहे सेंट्रल रिसर्च टीम प्रोडक्ट लीड, अशी ही पहिली पोस्ट आहे. आणि त्याच्यासाठीचं क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता की काय देण्यात आलेलं आहे. एमबीए वगैरे चालणार आहे तुमचं, सीए किंवा सीएफए असेल तरीही तुमचं इथं चालणार आहे. आणि इथं तुम्हाला मिनिमम एक्सपिरियन्स आहे, तो मिनिमम एक्सपिरियन्स बँकिंग मधला, म्युच्युअल फंड मधला 5 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स इथं तुम्हाला मागवण्यात आलेला आहे. आणि तुमचं जे काही प्रेफर्ड स्किल आहे ते तुमच्याकडे कोणकोणतं स्किल असलं पाहिजे हे इथं देण्यात आलेलं आहे. यामधील तुमचं स्किल असेल तर तुम्ही नक्कीच या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तुमची तिथं जॉब प्रोफाईल काय असणार आहे हे इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, प्रत्येक जॉब प्रोफाईल मी एक्सप्लेन करणार नाही, जे महत्वाचं आहे त्या जॉब प्रोफाईल मधलं तेवढेच एक्सप्लेन करणार आहे. कारण प्रत्येक पोस्ट जर एक्सप्लेन करत बसलो तर आपला हा व्हिडिओ मोठा होईल आणि सर्व जे काय आहे ते कव्हर होणार नाही. त्यासाठी मी जे काय महत्वाचं आहे तेवढं तुम्हाला प्रत्येक पोस्ट रिगार्डिंग इथं वाचून दाखवणार आहे. त्याच्यानंतर दुसरी पोस्ट आहे सेंट्रल रिसर्च
टीम सपोर्ट साठीची, याच्यासाठी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर चालणार आहे. ग्रॅज्युएशन कोणतं असेल तर बघा इथं महत्वाचं आहे कॉमर्स, फायनान्स, इकॉनॉमिक, मॅनेजमेंट, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक हे जे काही स्पेशलायझेशन आहे यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन स्पेशलायझेशन असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. पोस्ट क्वालिफिकेशन नंतर तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स किती मागितलेला आहे, मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि तो फायनान्शियल मधला असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. तुमचं इथं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यांच्यानंतर तुम्हाला प्रेफर्ड स्किल कोणतं असलं पाहिजे, तुम्हाला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आलं पाहिजे, वर्ड आउटलुक आलं पाहिजे. तुमच्याकडे वेगवेगळे सॉफ्टवेअर जे डेटा अनालिसिस करतात ते सॉफ्टवेअरचा नॉलेज असणं अतिशय गरजेचं आहे. तर इथं तुम्हाला कोणकोणते सॉफ्टवेअर आहेत त्याचीही नावं दिलेली आहेत मित्रांनो. आणि तुमची जॉब प्रोफाईल पहा इथं कशा पद्धतीने असणार आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमची जे काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे तिथं जॉबची ती इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. पुढची जी पोस्ट आहे मित्रांनो ती आहे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, टेक्नॉलॉजी रिलेटेड ही पोस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे. इथं तुम्हाला MBA असलं पाहिजे किंवा MTech BTech असेल तरी तुमचं चालणार आहे. आणि जो काही मिनिमम एक्सपिरियन्स आहे तो 4 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. इथं तुमची जी जॉब प्रोफाईल असणार आहे ती IT रिलेटेडची जॉब प्रोफाईल आहे. तुम्हाला वेगवेगळ्या बँकांची IT रिलेटेड क्वेरी असतील त्या समजून घेणं आणि त्याच्यावरती सोल्युशन काढणं अशी ही शॉर्ट मध्ये पोस्ट आहे. तुमचं तिथं जे काही जॉब रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे तिथं देण्यात आलेली आहे. पुढची पोस्ट आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट मॅनेजर बिझनेस ही पोस्ट आहे. आणि त्याच्यासाठी क्वालिफिकेशन बघा MBA, PGDM, PGDBM हे जे काही क्वालिफिकेशन आहे हे क्वालिफिकेशन इथं आवश्यक आहे. आणि तुम्हाला इथं जो काय एक्सपिरियन्स मागितलेला आहे तो 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. तो तुमचा बँकिंग मधला वेल्थ मॅनेजमेंटचा जो काय एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स इथं चालणार आहे. किंवा ब्रोकिंग फर्म मधला तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तोही इथं चालणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये तुमची जी काय जॉब रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे तिथं देण्यात आलेले आहे. कशा पद्धतीनं तुमची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ते इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे ते पाहू शकता मित्रांनो. जी पोस्ट आहे ती आहे रिलेशनशिप मॅनेजर. याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही फील्डचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. तर तुम्ही कोणत्याही फील्डमधून ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही काय करू शकता या ठिकाणी अप्लाय करू शकता. इथं तुम्हाला जो काही एक्सपिरियन्स मागितलेला आहे तो एक्सपिरियन्स फक्त 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. अतिशय कमी एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. जॉब प्रोफाईल पाहू शकता कशा पद्धतीनं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमची तिथली जी काही की आणि रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ते इथं देण्यात आलेले आहे. ते कशा पद्धतीनं आहे तुम्ही पाहू शकता. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेले आहेत आणि ज्यांना बँकिंग क्षेत्रामधील जो काही एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी काय करू शकता अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर जी पुढची पोस्ट आहे VP वेल्थ ही जी पोस्ट आहे याच्यासाठी पण मिनिमम ग्रॅज्युएशन म्हटलेलं आहे. जर समजा तुमचं MBA बँकिंग फायनान्स मार्केटिंग मध्ये असेल आणि 60% तुमचे मार्क्स असतील तर तुम्हाला इथं प्रेफरन्स दिला जाणार आहे. त्याच्यानंतर इथं एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स तुम्हाला 6 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. सॅलरी ही बघा इथं दणकून सॅलरी तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो. तुमची जॉब प्रोफाईल आहे ती जॉब प्रोफाईल ही पाहू शकता. आणि तिथं तुम्हाला कशा पद्धतीनं रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात येणार आहे तेही इन डिटेल इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आपली तेवढी पॉवर असेल आपण ह्या जबाबदाऱ्या पेलू शकत असेल तर नक्कीच अप्लाय करायला काय हरकत नाही. पेमेंट ही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरची पुढची पोस्ट आहे रिलेशनशिप मॅनेजर म्हणजेच टीम लीडरची पोस्ट आहे. ही ग्रॅज्युएशन वरतीच पोस्ट भरली जाणार आहे. याच्यासाठी तुम्हाला 8 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. आणि तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो इथं बघा कशा कशामधला पब्लिक प्रायव्हेट सेक्टर, फॉरेन बँकिंग, ब्रोकिंग, सिक्युरिटी फर्म हे जे काही फील्ड आहेत या सर्व फील्ड मधला तुमचा एक्सपिरियन्स इथं काउंट केला जाणार आहे. त्यामुळे इथं लक्षात घ्यायचं आहे की एक्सपिरियन्स हा तुमचा टीम लीडरचा असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी जॉबला अप्लाय करू शकता. तुमची जॉब प्रोफाईल इथं देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला तिथं कशा पद्धतीनं जॉब रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, तुमच्यावरती कोणत्या जबाबदाऱ्या टाकल्या जाणार आहेत आणि त्या तुम्ही कशा पद्धतीनं व्यवस्थितपणे पूर्ण करू शकता ते इथं दिलेलं आहे. तेवढी जर तुमच्यामध्ये पॉवर असेल त्या सर्व जबाबदाऱ्या पेलवण्याची
तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर 8वी जी पोस्ट आहे ती रिजनल हेडची पोस्ट आहे. इथं पण काय म्हटलेलं आहे, ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. कोणत्याही फील्ड मधून तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर चालणार आहे. त्याच्यानंतर इथं जो एक्सपिरियन्स आहे तो मिनिमम 12 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. आणि त्याच्यानंतर जर समजा तुमच्याकडे 5 वर्षाचा लिडिंग किंवा लार्ज टीम मॅनेजमेंटचा तुमच्याकडे जर अनुभव असेल तर तुम्हाला इथं 5 वर्षाचा तो अनुभव चालणार आहे 12 वर्षाच्या ऐवजी. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. जॉब प्रोफाईल इथं देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं जॉब रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती जॉब रिस्पॉन्सिबिलिटी पण देण्यात आलेली आहे. जर तुम्ही यासाठी अप्लाय करणार असेल तर याचा स्क्रीनशॉट लगेच घ्या मित्रांनो. लगेच स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तुम्ही व्यवस्थित वाचू शकता की आपल्याला तिथं कशा पद्धतीनं जॉब रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. आणि पुढची पोस्ट आहे इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्टची पोस्ट आहे. त्याच्यासाठी MBA CA किंवा CFA चालणार आहे. त्याच्याबरोबर सर्टिफिकेशन बाय NISM 20A व्हॅलिड असणार आहे. आणि इथं प्रेफरन्स कोणाला देण्यात आलेला आहे, CA CFP किंवा NISM इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर रिसर्च अनालिसिसचं सर्टिफिकेशन असेल तर तुम्हाला इथं प्रेफरन्स देण्यात येणार आहे. आणि इथं तुम्हाला जो एक्सपिरियन्स आहे तो 6 वर्षाचा एक्सपिरियन्स मागवण्यात आलेला आहे. तो कशा कशामधला एक्सपिरियन्स आवश्यक आहे ते इथं दिलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही हा जर एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर हा जे काही पुढचं स्किल दिलेलं आहे ते स्किल तुम्ही वाचू शकता आणि तुमची जे काही जॉब प्रोफाईल आहे ती पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथं जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत ते इथं तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत त्याही वाचू शकता व्यवस्थित मित्रांनो, पाहू शकता. आणि पुढची पोस्ट जी आहे ती इन्व्हेस्टमेंट ऑफिसरची पोस्ट आहे मित्रांनो. त्याच्यासाठी इथं MBA PGDM किंवा PGDBM हे जे काय आहे किंवा CA CFA असेल तर तुम्हाला इथं चालणार आहे. त्याच्यानंतर प्रेफरन्स कोणाला देण्यात आलेला आहे बघा इथं तुमच्याकडे हे जर सर्टिफिकेशन असेल किंवा CA CFA झालेला असेल तर तुम्हाला तिथं प्रेफरन्स देण्यात येणार आहे. आणि मिनिमम एक्सपिरियन्स जो आहे तो 4 वर्षाचा एक्सपिरियन्स मागवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणतं स्किल असणं आवश्यक आहे ते इथं दिलेलं आहे. अतिशय डिटेल जी जाहिरात आहे ती SBI ने दिलेली आहे. आणि जागाही 1000 पेक्षा जास्त आहेत मित्रांनो. इथं तुमच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी पाहू शकता. तर तुम्ही काय करू शकता, या ज्या काही 10 पोस्ट दिलेल्या आहेत त्या 10 पोस्टसाठी तुम्ही कोणत्याही पोस्टसाठी अप्लाय करणार असाल आणि तुमचं क्वालिफिकेशन किंवा तेवढा एक्सपिरियन्स असणार आहे तर लगेच तुम्ही काय करायचं आहे, हे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जे काही कॉल लेटर येणार आहे किंवा इंटरव्ह्यूचं जे लेटर येणार आहे ते तुमच्या ईमेल वरती येणार आहे. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे त्यावेळेला ईमेल ID बरोबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन तुम्हाला बघा कशावरती करायचं आहे, ही जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि इथं तुम्हाला जी काही फी आहे ती फी इथं देण्यात आलेली आहे. 750 रुपये एवढी फी आहे. नॉन रिफंडेबल ही फी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत हे इथं मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे आहेत, स्कॅन करून तिथं अपलोड करायचे आहेत. तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन ऍप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला आपला मोबाईल नंबर ईमेल ID ऍक्युरेट टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. कारण जर समजा तुमचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर चुकला तर तुम्हाला जर कॉल लेटर येणार असेल तर ते येणार नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या आहे. आणि तुमचा एक्सपिरियन्स असेल तेवढा तर नक्कीच मित्रांनो तुम्ही इथं जॉबसाठी अप्लाय करायचा आहे. कॉन्ट्रॅक्ट पिरियड असेल तरी पण सॅलरी इथं चांगल्या पद्धतीने देण्यात आलेली आहे. आणि SBI ही तुम्हाला माहितच आहे की किती मोठी बँक आहे, याबद्दल मी काही जास्त सांगणार नाही तुम्हाला. आणि मित्रांनो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. आणि हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. हीच माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट राहील मनापासून. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.